भूमिपुत्र न्यूज, वास्तव बातमी। अक्कलकोट इथं मैसलगी इथं घरापासून जवळच असलेल्या भीमा नदीत कपडे धुण्यासाठी गेलेल्या 2 मुलींचा बुडून मृत्यू झालाय। यामध्ये बुडालेल्या लहान मुलीची दुसरी मोठी मुलगी मावशी होती। आरती निकंबे असं मावशीचं नाव असून रुपाली माने असं चिमुकलीचं नाव आहे। रुपालीची आई शोभा माने यांच्यासोबत दोघीही नदीवर धुणं धुवायला गेल्या होत्या, मात्र दोघींचाही बुडून मृत्यू झाल्यानं कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय। या प्रकरणी आरती निकंबे हिचे वडील आणि रुपालीचे मामा किरण भीमराव निकंबे यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे। याबाबत मिळालेली माहिती अशी की शोभा कुमार माने आणि त्यांची लहान बहीण आरती निकंबे आणि मुलगी रुपाली माने यांना घेऊन धुणं धुवायला गेल्या होत्या। घरापासून काही अंतरावरच असलेल्या भीमा नदीच्या पात्रात त्या धुणं धुवत होत्या। त्यावेळी शोभा यांची मुलगी रुपाली ही खेळता खेळता पाण्यात बुडायला लागली, तेव्हा तिला वाचवण्यासाठी रुपालीची मावशी 14 वर्षीय आरती हिनं पाण्यात उडी मारली। त्या दोघींना वाचवण्याचा प्रयत्न शोभा यांनी केला, पण त्यात त्यांना यश आलं नाही। शोभा माने यांनी या घटनेनंतर आरडाओरड केल्यानं जवळचे लोक तिथे आले। त्यांनी नदीपात्रात बुडालेल्या आरती आणि रुपाली यांना बाहेर काढलं। त्यांना तात्काळ रुग्णालयात नेण्यात आलं, पण उपचाराआधीच त्यांचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं। शोभा माने यांच्या डोळ्यादेखत मुलगी आणि बहिणीचा मृत्यू झाल्यानं त्यांना जबर धक्का बसलाय। महाराष्ट्रासह सोलापूर जिल्हा आणि माळशिरस तालुक्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी भूमिपुत्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।